स्पर्धेचा नियम असेल याची देखील नोंद घ्या. धावा काढाव्या लागतील. सलामीची बिनीची फलंदाज मैदानावर पावलं टाकताय. नाणेफेक पराभूत होऊन प्रथम फलंदाजी करताना पाहायला भेटतो तो रुई स्पोर्ट्स परवडा संघ. स्ट्रायकर यांच्याशी धावकूर त्याचा एक नवदीप खेळाडू पाहायला भेटतो निखिल करंगुटकर त्याच्या साथीला. मात्र युवराज नाईक ही जोडी मैदानावर आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक आता त्यांना सज्ज होताना पाहायला भेटतोय तो सुजित नामक गोलंदाज. पहिलं षटक आणि बरी पॉवर प्लेचं कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक माणसांचा येतोय. सामना सुरू होण्याचा इथे मात्र इशारा. तटकीय सर्कलच्या बाहेर दोनच खेळाडू अर्थात पॉवर प्लेचे निर्बंध या पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटतात. मर्यादित 6 षटकांची लढत आजचा तिसरा दिवस स्पर्धेचा झेंडोबा चषक 2025. पहिल्या चेंडूवर मोठा फटका टोलवलाय निखिल करंगुटकरने. फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणत्याही प्रकारची चूक नाही मैदानावर. वैयक्तिक 0 धावसंख्येवर गोल्डन डकच्या स्वरूपात सलामीवीर फलंदाज निखिल करंगुटकर होतोय. बॅक टू द पॅव्हलियन टीजे. ओम झिमाम झिमाम बिंग बिंग बो. कर्णधार संघाचा, तारणहार संघाचा, आधारस्तंभ संघाचा हुकुमी एक्का प्रतीक गवंडे मैदानावर पावलं वळवताना पाहायला भेटतोय. वैयक्तिक 0 धावसंख्येवर निखिल करंगुटकरने नाराज केले. मात्र एका बाजूने कौतुक करावं लागेल ते गोलंदाज सुजितचं. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू दिला. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. तो अनुभव मैदानावर सुरुवातीच्या चेंडूवर दाखवून देतोय. ही जबाबदारी संघ कर्णधारांनी दिली ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडणारे इरादी गोलंदाजी पाहायला भेटतायत. अशाच पद्धतीचं काही उर्वरितच्या चेंडूंवर देखील करावं लागेल. षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रतिपत्तावर. षटक पुढील चेंडू असेल दुसरा. यावेळी संयम दाखवलाय. कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही. कारण सुरुवातीचा एक गडी माघारी परतलाय. तिथून एक धाव पूर्ण अति जोखमीची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावर पाहायला भेटत नाही. तर एक धावसंख्येने संघाचा श्री गणेश होतोय. संघाचं खातं ओपन होतंय. एक धाव धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळताना सुजित सुरुवात तर चांगली केली. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर प्रभावित केल्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. युवराज नाईक सज्ज होतोय. उजव्या त्याचा फलंदाज याही खेळाडूकडे क्षमता. यावेळेस मात्र बॅटिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप मैदानावर एक देखना स्ट्रोक मैदानावर पाहायला भेटतोय. लॉंग स्टॉप रिजनला चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षकाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालले. डान्सिंग एरियामध्ये चेंडू विसावला जातोय. जोपर्यंत चेंडूची परती होते तोपर्यंत तिसऱ्या धावेकडे पावलं वळली आहेत आणि मैदानावर 3 धावा देखील पूर्ण होताना पाहायला भेटतात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला भेटतंय आणि 3 धावसंख्येच्या साथीनं सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 4 धावा धावफलकावर 3 चेंडूच्या समाप्तीखेरीज. सध्याच्या घडीला ज्यांना कलमट चषक गाजवलं तो प्रतीक गवंडे स्ट्रायकर यांच्याशी सज्ज झालाय. कशा पद्धतीचा खेळ या मैदानावर साकारले पाहायचंय. यावेळी चेंडूला सोडून दिलाय. उजव्या बाहेरचा चेंडू पंच दंडात्मक कारवाई करतायत. अवांतरच्या स्वरूपात दिल्या. एक धाव पार पडते तर एकेर धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या मात्र संत गतीनं परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 5 धावा धावफलकावर. 3 चेंडूच्या समाप्तीखेरीज 5 धावा. स्कोरिंग काउंटिंगची अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे रोशन तुझं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेस मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. सुरेख लाईन गोलंदाजी कसलेली गोलंदाज करताना पाहायला भेटतो सुजित या मैदानावर. जी जबाबदारी संघ कर्णधारांनी दिली ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडणारे इरादी गोलंदाजी या मैदानावर पाहायला भेटताय. 4 चेंडूंचा झालाय केस समाप्त या मैदानावर. यावेळी
यावेळी चेंडूला सोडून दिलाय, सुरेख लाईन लेंथी गोलंदाजी पाहायला भेटते, तगडी गोलंदाजी, भेदक मारा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय. सलगचे 2 चेंडू प्रतीक गवंडीसारख्या एका तगड्या खेळात निर्धाव होताना पाहायला भेटत आहेत. आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला अनिवार्य पॉवर प्लेचं डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पत्तावर. यावेळी संयम दाखवला, कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली नाही. शॉर्ट कव्हर रिजनला हलक्या हाताने खेळून काढला ऑफ द मार्क आणि 1 धाव इथे पूर्ण होते. 1 धावसंख्येने पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज सांघिक धावसंख्येचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा हा लेखाचूक आपल्याला पाहायला भेटतोय. संदीप डीजेच्या माध्यमातून आपण एक सुमधुर संगीत खेळाडू 3 खेळाडू पाहायला भेटतील. बाकी सर्व खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये असेल. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना, एक ऑफसाइड रिजनला लॉंग ऑफ लावलाय, ऑनसाइड रिजनला एक मिड ऑन, एक डीप मिड विकेट. बाकी सर्व खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये. प्रतीक गवंडे सज्ज होतोय स्ट्रायकर यांच्याशी नाही. 3ऱ्या क्रमांकासाठी त्याची लागली वर्णी मैदानावर. स्वतः संघाचा कर्णधार आहे. दुसरे षटक प्रगती पत्तावर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ असेल. काय असेल उत्तर प्रतीक गवंडेकडे या चेंडूवर? शॉर्टपी चेंडू हलक्या दिशा देण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज. सुरुवात तर चांगली केली आहे दुसऱ्या षटकाची. या गोलंदाजीने या मैदानावर विशालने केली आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात तर झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचा समारोह उर्वरितच्या 5 चेंडूवर चांगली गोलंदाजी करत करावा लागेल. जबाबदारीने परिपूर्ण गोलंदाजी करावी लागेल, कारण दोन्ही तगडे संघ हे एकमेकाचे विपक्ष आहेत आणि तगड्या खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये. त्यांना रोखायचं असेल तर भेदक मध्ये आपल्या गोलंदाजीची आद्यतो करणे गरजेचं. सुरुवातीचं षटक किफायतीदार ठरलं होतं, तशाच पद्धतीचं कार्य आता करावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू बॅटची कडा घेतली आहे. लॉंग स्टॉप रिजनला चेंडूचा प्रवाह. शॉर्ट लॉंग स्टॉपचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये जातोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय चेंडूची परती करतोय. एकेरी धावेची पावलं 2 धावांकडे वळली. बघता बघता या मैदानावरून 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला भेटत आहेत. तर दुहेरी धावेनं संतुष्ट हो. दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 8 धावा धावफलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीखेरीज 8 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर शांत ठेवलंय म्हणजे अजूनही एक मोठा फटका आला नाही. षटकार चौकार अजूनपर्यंत आला नाही या इनिंग मध्ये. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा हलकी हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलं. डायरेक्ट हिट. इथे धोक्याची घंटा वाजली आणि स्वतः संघाचा कर्णधार थोडीशी जोखीम घेतली आणि खराब विकेटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतं. अर्थातच क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या मैदानावर पाहायला भेटते. धावचीच्या स्वरूपात एक तगडा खेळाडू प्रतीक गवंडे होतोय बॅक टू द पॅव्हलियन. वळवतो डावकर त्याचा हा देखील एक शैलीदार फलंदाज आहे आणि गोलंदाजीने एका बाजूने सुरेख गोलंदाजी सुरुवातीच्या 3 चेंडूंवर केली आहे ती विशालने. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकाची त्याला जबाबदारी दिली आणि ती चांगल्या पद्धतीने आतापर्यंत पार पाडली आहे. उर्वरितच्या 3 चेंडूंवर तशाच पद्धतीचं कार्य करावं लागेल. समोरचा खेळाडू युवराज सलामीला गेलेला अजूनही मैदानावर.
जबाबदारी घेऊन क्रिकेट खेळणं गरजेचं मैदानावर, कारण सुरुवातीचे 2 गडी स्वस्तात माघारी परतलेत. यावेळी सुरेख लाईन अँड लेंथनी गोलंदाजी, जकडबद्ध ठेवणारी धावगतीला गतिरोधक लावणारी गोलंदाजी मैदानावर, मोठ्या धावसंख्येपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी. सुरेख हा चेंडू पाहायला भेटतो. 4 चेंडूंचा इथे झालाय केस समाप्त. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या त्या 4 चेंडूंमध्ये. सांघिक धावसंख्येचा विचार केला, टीमचा टोटलचा विचार केला, 8 या धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय, विसावला जातोय. आतापर्यंत रोखलाय. अजूनही आहेत 2 चेंडू. एक मोठा फटका युवराजच्या माध्यमातून मैदानावर येईल काय पाहायचं आहे. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका ऑफ दी मार्क खेळून काढला. इथे मात्र शॉर्ट कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक येतो, डीप मधून बबल येतो, चेंडू जगाला चेंडूची परती करतोय. 2 फलंदाजांचा तालमेल चुकतय आणि थ्रो कॅरी करण्यामध्ये इथे अपयश येते. नाहीतर धोक्याची घंटा वाजली असती, ती म्हणजे युवराजची या मैदानावर. एक धाव लिहिल्या पार पडते, तर एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 9 धावा धावफलकावर. 6 षटकांचा सामना आहे. येणाऱ्या कामी 70 गाठावे लागेल. 70 धावा तरी काढावे लागतील. एक फायटिंग टोटल, तगडं टोटल. जर 2 दिवसाचा विचार केला तर चेस करणं थोडंसं कठीण चाललंय. मात्र समोरच्या संघातील खेळाडूंचा विचार केला तर दाजी नाईक, बबल नाईक सारखे मोठी नाव आहेत आणि बऱ्याच वेळी मैदानात त्यांनी देखील गाजवलेत. 5 चेंडूंचा झालाय केस समाप्त. 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना सातत्याने बदलावी लागेल, कारण एका बाजूने डाव्या उजव्या हाताची जोडी मैदानावर पाहायला भेटते. शुभम मांजरेकर सज्ज होताना पाहायला भेटतोय. नाणेफेक पराभव 2 प्रथम फलंदाजी करताना पाहायला भेटतोय रुई स्पोर्ट्स परवडा संघ. शॉर्ट पिच चेंडू हलक्या हाताने दिशा दिली, ऑफ द मार्क घेऊन काढलं. शॉर्ट कव्हर रिजनला सुंदर क्षेत्ररक्षण तिथे होताना पाहायला भेटत आहे. आणि एका निर्धाव चेंडूची बहुधा एक धाव बहुधा घेतली आणि एक धावसंख्येनं संतुष्ट होत आहे. तर एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 2 आकडेवारी टिपते. 10 धावा धावफलकावर. षटकाची होते सांगता. 2 षटकांचा 12 चेंडूंचा झालाय केस समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 10 या धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी केविलवाणी परिस्थिती सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा बॅकफुटवर संघ पाहायला भेटतोय. इथून पुनरागमन करावं लागेल. विजयाच्या वाटचालीकडे जायचं असेल मैदानावर, पराभवाचा विचार करून चालणार नाही. मेहनत मैदानावर घ्यावी लागेल, धाडस करावं लागेल. मोठ्या फटक्यांचं छोट्या प्रयत्नांनी सुरुवात मैदानावरून करणं गरजेचं आहे. कुमेके मैदानावर पाहायला भेटतोय. कशा पद्धतीचं कार्य आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय हे पाहायचं आहे. समोर एका बाजूने शुभम सज्ज होताना पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलावी लागते, कारण पॉवर प्लेचे षटक इथे समाप्त होत आहेत. इथून खऱ्या अर्थानं मात्र फलंदाजांना कार्य करावं लागेल. मोठे फटके टोलवावे लागतील, कारण 10 या धावसंख्येवर आपला संघ स्थिरावला गेलाय. इथून धावा काढावे लागतील. यावेळेस वेट करून खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला बघितला आणि सुंदर पटका शॉट मिड विकेट रिजनला खेळून काढला. इथे क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, चेंडूची परती करतोय आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होताना पाहायला भेटतं. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला भेटतंय आणि या दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 12 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात दुहेरी धावेनं होताना पाहायला भेटते. बबल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. षटक पुढील चेंडू घेऊन स्लोवरून पद्धतीचा चेंडू ऐन मॉकेशन मात्र सुरेखी गोलंदाजी पाहायला भेटते. ती परिवर्तन केलं मैदानावर. निर्धाव चेंडूची होते गणना. 2 चेंडूंचा झालाय केस समाप्त आणि 12 धावा धावफलक. टेनिस क्रिकेट विश्वातील हे देखील एक मोठं नाव बबल नाईक सज्ज होतोय आणि अनुभव आहे, बऱ्याच वेळा क्रिकेट खेळलाय. यावेळेस मात्र दिशा भरकटलेला चेंडू नजर आहेत पंचांकडे. पंचांचे दोन्ही हात समांतर. सांकेतिक भाषेत ज्याला पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी आणि संबोधलं जातं, त्या अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 13 धावा धावफलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीकडे 13 धावा. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका. फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आणि जकडबद्ध ठेवणारी ही देखील गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये बबल नाईकच्या माध्यमातून पाहायला भेटते. अशाच पद्धतीचं कार्य उर्वरितच्या 3 चेंडूंवर देखील गोलंदाज बबल नाईक करू शकेल का, की एका बाजूने मात्र फलंदाज मात्र शुभम मांजरेकर आक्रमण पसंत करेल हे बघायचं आहे. षटकाचा पुढील चेंडू मार्गस्थ. खराब चेंडू, पुलटा चेंडू, आडव्या बॅटने दिशा दिली, मिड विकेट रिजनला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक येतोय, डीप मधून फील्ड करतोय, चेंडूची परती करतोय. ती वेगाने एकेरी धावेची पावलं 2 धावांकडे वळली आहेत. खरी पाहायचे धावा पूर्ण झाल्या आहेत का, की बहुधा एक खेळाडू माघारी परततोय. सातत्यानं मात्र धावचीच्या स्वरूपात खेळाडू माघारी परत आहेत आणि इथून सामना कठीण होत चाललाय. धावा येणं गरजेचं आहे.
वर सज्ज होताना पाहायला भेटतो. याही खेळाडूकडे क्षमता आहे, बऱ्याच वेळा स्पर्धेमध्ये खेळलाय आणि बऱ्याच वेळा चांगला खेळ देखील साकारलाय. 4 चेंडूंचा झालाय की समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावपलकावर अजूनही असतील. उर्वरितचे 2 चेंडू काय असतील उत्तर राजाकडे. इथून मोठे फटके टोलवण्यात येतील का हे पाहायचं आहे. यावेळी सलक्याताना खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली नाही तर एक धाव इथे पूर्ण होते. शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जप करणे येताना पाहायला भेटतो. चेंडूची परती करतोय तोपर्यंत लिलया एक धाव पार पडते. तर एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 15 धावा धावपलकावर. संत गतीने चाललेला धावपलक, शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट या मैदानावर पाहायला भेटत आहे. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. एक वेगवान चेंडू, मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्कोर लेग रिजनला चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक येतो, झेल टिपण्याचा प्रयत्न. आज जर झेल टिपला तर या संपूर्ण स्पर्धेतील एक उत्कृष्ट झेल असेल आणि निश्चित रूपात झेल टिपला एखाद्या मैदानावर. युवराज नाईक सलामीला गेलेला माघारी परततोय. कौतुकास्पद क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. फुल अटेम्प्ट दिला या मैदानावर. शेवटच्या क्षणापर्यंत नजरा कायम ठेवल्या चेंडूवर आणि एक नेत्रदीपक असा झेल. 3 षटकांचा 18 चेंडूंचा झालाय की समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सुरुवातीचे 4 गडी माघारी परत आहेत आणि सांघिक धावसंख्या स्थिरावली जाते ती 15 या धावसंख्येवर. येणारी उर्वरितची 3 षटक 18 चेंडू येणाऱ्या काळामध्ये कितपत धावा काढण्यात येतील, कितपत धावांचं उद्दिष्ट असेल, कितपत धावांचं टार्गेट समोरच्या संघासमोर रुई स्पोर्ट्स परवडा संघ ठेवेल. येणाऱ्या काळामध्ये काय होईल, काय घडेल, काय घडू शकेल, काय घडणार नाही हे अगदी डिटेलमध्ये सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक सर नाना परब. आपल्याला मी विनंती करतो आपण या. श्रीदेव झेंडूबाकला क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम क्रीडा रसिकांचं मी नानाप्रभ सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. विशाल नाईक सज्ज होतोय. सुंदर असा फटका येतो, डीप थंडव्यांच्या दिशेने पोहोचतोय. परतीची फेक होते तोपर्यंत दोन्ही फलंदाज हे 2 धावा धावपलकर आपल्याला पाहिजे. विशाल नाईक हा एक फिरकीचा गोलंदाज ज्यानं अष्टपैलू कामगिरीनं सर्व क्रीडा रसिकांना भुरळ घातली. तो विशाल नाईक मान्यवर कक्षेच्या एकडनं गोलंदाजी सांभाळतोय. विशाल नाईक फिरकीचा राजा, फिरकीचा महाराजा म्हणून ज्याला ओळख, ही सिंधुदुर्ग परिचित तो विशाल सज्ज होतोय. आकुट टप्प्याचा चेंडू भिरकावायचा होता. विनय पावणे जे येतोय स्क्रीनवर. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज हे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक ही निर्धाव कशी होते. धावफलक स्थिरावला गेला तो 17 धावा धावफलकावर. देखणी स्पर्धा, सुंदर आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शपलवून फटका टोलत दीप. यावेळी मात्र गलीच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होते 30-60 सर्कलमध्ये. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज 1 धाव आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक पुढे वधारतोय तो 18 धावा धावफलकावर. पहिला सामना, तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण अनुभवतोय या 2 बलाढ्य संघादरम्यान. जय भवानी आणि रुई स्पोर्ट्स या संघादरम्यान. आकुट टप्प्याचा चेंडू भिरकायचा होता स्क्वेअर लेगला. फटका फसतोय आणि थेट विनय पावणेजी याच्या हाती चेंडू विसावतोय. स्पर्धेच्या निमित्तानं कुठेही क्रिकेट स्पर्धा असो ते आमचे खरोखर मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय अशोक नाईक सर, त्याचबरोबर पाडगावकर काका, अक्षय धुरी, मंथन परब हे आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतोय आणि गुणलेखक. सुंदर चेंडू, थोडासा उंची न घेता चेंडू खाली राहतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रतिस्पर्धी संघांना कुठे मोठ्या धावसंख्येपासून रोखतोय. मोठ्या धावसंख्येला विळखा घालणारी ही गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघ हा मात्र कुठेतरी फसला जातोय. धावसलग हा 18 धावा धावपलकावर. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अतिरिक्त धावेनं धावफलक 19 धावपर्यंत मजल मारतोय. सुंदर गोलंदाजी. यापूर्वीची 3 षटकं आपण पाहिली. बबल नाईकचे, सुजित सावळ हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या. परंतु विशाल नाईक मात्र दुसऱ्या कोठ्याची आपण 4थ्या षटकात पाहतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघांना नांगी टाकायस भाग पाडणारी गोलंदाजी ही विशालकडनं पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडू फसतोय. चेंडू हा खाली राहतोय. क्षेत्ररक्षक येतोय. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र धावफलक स्थिरावला गेला. तो एकेरी धावेनं धावफलक स्थिरावतोय तो 20 धावा धावफलकावर. मित्र
31 प्रतिषटकामागे 5 धावांची सरासरी रुई स्पोर्ट क्रिकेट संघ हा 20 धावा धावपलकावर पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक महत्वपूर्ण, 5वं षटक बबल नाही घाटाळतोय. शपल होऊन फटका मिड विकेट टोलवायचा होता, फटका फसतोय आणि थेट यष्टीरक्षक विनय पावणेजीच्या हाती विसावतोय. सुंदर गोलंदाजी करायची, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, हे मात्र नियंत्रण ठेवलंय मैदानावर. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी फिरकीनं ज्यानं प्रभुत्व गाजवलंय मैदानावर तो बबल नाईक. यावेळी मात्र सुंदर असा चेंडू सुजित सावळ येतोय स्क्रीनवर, परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एकेरी धावेनं 21 धावा धावपलकावर पाहतोय. झेंडूबाग क्रीडा मंडळ पाल गोडावणे वाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं औचित्य आपण पाहतोय. तो 1 गाव 1 संघ अशी पुढे सरसावत मोठा फटका, हा फटका टोलवायचा होता. डीप लॉंग ऑफला फटका पोहोचतोय, कारण काय गोलंदाजी केले, काय स्पेल केलाय बबलनं. आणि बबल खरोखरच जवळून ही स्पर्धा आज आमचे पाडगावकर काका पाहत आहेत. कुठेही स्पर्धा असो पाडगावकर का त्या स्पर्धेला पोहोचतायत. शपल होऊन मात्र लॉंग लेगच्या दिशेनं फटका टोलवायचा होता. वारंवारचे फटके मात्र आपण पाहतोय नाईक सर. कुठेतरी धावसंख्येला विखा काढणारी गोलंदाजी ही बबल नाईक, विशाल नाईक, सुजय सावंतनं केली आहे. आणि 5व्या षटकाचे मात्र आपण पाहतोय धावफलक हा 21 धावा धावफलकावर. जास्तीत जास्त शपल होऊन खेळायचा प्रयत्न, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अतिरिक्त धावेचा. आणि या अतिरिक्त धावेने बोनसची धाव ही मात्र प्रतिस्पर्धी संघाला बहाल होते, ती रोही स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला. गोलवर पद्धतीचा चेंडू, फटका फसतोय की काय, चेंडू हवेत विसावला जातोय आणि थेट फलतूर मध्ये क्षेत्ररक्षण करतोय तो बबल नाईक. झेल टिपला जातोय, धावफलक मात्र स्थिरावला गेला, तो केवळ 21 धावा धावफलकावर. फेक जिंकले तर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय बबल नाईकचा आणि त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही पाहायला मिळते. पुढील सामना महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोंढुरा विपक्ष अन्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ. आपण आपला संघ आला असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आडव्या बॅटनं शपल होऊन फटका टोलावतो, डेप मे शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षण होते, आउटफील्ड थोडीशी डिंगडॉंग, नंतर मात्र क्षेत्ररक्षक सुजित सावंत पर्यंत पोहोचतोय. एकेरी धावेच घेतली गेली, 2 धावा धावपलकावर पोहोचले. आता 24 धावा धावपलक अजूनच मैदानात पावलं टाकायची बाकी आहेत. ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गोड आवाज योगेशची परब सर यांचा, परंतु अजूनही सामन्यात 5 बाद 24 धावा धावपलकावर. 5वं षटक आपण 5 षटक संपताय, 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक स्थिरावला गेला, तो 24 धावा धावपलकावर 5 कड्यांच्या मोबदल्यात. सुंदर देखणी स्पर्धा ही आपण पाहतोय. श्रीदेव झेंडोबा क्रीडा मंडळ पाल गोडावणे वाडी आयोजित या स्पर्धेचं औचित्य आपण पाहिले गेलं तर 1 गाव 1 संघ अशा संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा. स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसात पहिला सामना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं अनुभवतोय, तो रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला विपक्ष जय भवानी वडवडा या 2 संघादरम्यान. शेवटचं षटक निर्णायक षटक, गोलंदाज सज्ज होतो, हाही एक अनुभवी खेळाडू तो गोलंदाज राजेश हा मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं निर्णायक षटक 24 धावा धावफलकावर. 5 षटक संपले, 24 धावा धावपलकावर. क्षेत्ररक्षणात षडयंत्र रचलं जाते, सापळा रचला जातो या फलंदाजाला, कारण आक्रमकतेने नटलेला हा फलंदाज मैदानावर शेवटच्या षटकात कुठेतरी फटकेबाजी करायची आहे. दाजी नाईकचे शर्तीचे प्रयत्न आहेत, कुठेतरी या फटक्यांना आवर घालायचा आहे आणि तोच गोलंदाज गणेश सज्ज होतोय मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक सांघिक शेवटचं षटक सज्ज होतोय. आकुट्या टप्प्याचा चेंडू भिरकावला जातोय, डेप मेडिकल क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परतीची फेक होते, तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजाची पावलं ही एकेरी धावेपासून वंचित न राहता दुहेरी धावेपर्यंत पोहोचली जातात. ही 2 धावफलक 26 धावा धावफलकर
पहिल्या चेंडूचा खेळ संपतोय. 26 धावा धावपलकर 5 गड्यांच्या मोबदल्यात रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ. परंतु बबल नाईकचा पूर्ण गोलंदाजावर विश्वास होता आणि गोलंदाजानं कामगिरी या मैदानावर केली. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि अचूक टप्प्यावरच्या गोलंदाजीने मात्र प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी नांगी टाकायच भाग पडलाय. कारण 26 धावफलक हा स्थिरावला गेला तो केवळ 26 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षक येतोय विशाल नाईक. स्क्रीनवर परतीची फेक होते. एकेरी धाव आणि एकेरी धावफलक वधारतोय. कारण एका बाजूनं क्षेत्ररक्षण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण दाजी नाईक, त्याचबरोबर विशाल नाईक, विदुल पावणोजी. आणि या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात जो झेल टिपला सुदेश वाल्यालकरनं, काय झेल टिपला, सुंदर झेल सुदेश वाल्यालकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आज मागे विनय पावणोजी, त्याचबरोबर सुजित सावळने सुरुवात केली गोलंदाजाला आणि गोलंदाजी मात्र सुंदर कमालीची गोलंदाजी मैदानावर साकारली. गणेश हाही मात्र त्यांच्या अनुभवानं म्हटलेला खेळाडू त्यांच्याच पावलावर पावलं गोलंदाजी करतोय. पंचाच्या उजव्या बाजूनं मान्यवर कक्षेच्या एंडकडनं शपलहून फटका टोलवायचा होता. डीप फाईन लेगला फटका फसतोय आणि थेट यष्टीरक्षक विनयच्या हाती विसावतोय. निर्धाव चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक रोशन यांच्या करवी होते. बॅट चेंडूची कड जवळपास 6वाही हादरा बसतोय. तर रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाला 6 बाद धावफलक स्थिरावला गेला. तो 27 धावा धावफलकावर अचूक. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्यवर या आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये वारंवार आपण समालोचन ऐकत असतो. तो आमचा मित्र जो मैदानात पावलं टाकलोय योगेश परब सर आपल्याला पाहायला मिळतात. योगेश परब सर आपल्या शेवटचे उर्वरितचे 2 चेंडू आहेत बाकी आणि या 2 चेंडूवर 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. परंतु कुठच्या गोलंदाज मात्र कामगिरी करेल काय ही वेळ ठरवणार. मान्यवर कक्षेच्या एंडकडनं सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं पंचाकडनं गार्ड घेतल्यानंतर स्ट्राईकला फलंदाज. ज्या खेळाडूनं शिरोड्याचं मैदान गाजवलंय तो योगेश परब. सुंदर फटका आडव्या बॅटने शपल होऊन फटका टोलवला जातोय. पहिली पेग वेगात घेतली गेली. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र दुहेरी धाव घेण्याचा नकार दिला जातोय. तो फलंदाजाकडनं धावफलक हा आतापर्यंतच्या कालखंडात स्थिरावला गेला. तो 28 धावा आणि 28 धावा धावफलकावर 6 गड्याच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू. गोलंदाज फलंदाज रोहन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला योगेश परब आले आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. सांघिक धावफलकही मात्र पुढे वधारला जातोय. पहिला सामना रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला विपक्ष जय भवानी होडावडा क्रिकेट संघ या 2 संघादरम्यान आपण सामना पाहतोय. सुंदर फटका येतोय. डेप लॉंग आणला. क्षेत्ररक्षक विशाल येतोय स्क्रीनवर. आउटफील्ड थोडीशी एक हाती चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. कारण याच मैदानावर विद्युत ज्या वाहिन्या मैदानात गेल्या आहेत त्या वाहिन्यांना चेंडू स्पर्श करतोय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय तो डेड बॉलचा. विशाल नाईक हाही अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख तो दाजी नाईकही या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड शॉट लेग चेंडू चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय संकेत सावळ, मात्र विनय पावणोची चेंडूवर ताबा मिळतोय. पंचांचा लेग बाईसचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक स्थिरावला गेला. तो 6 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावर. 6 षटक मित्रांनो संपली. 36 चेंडूचा खेळ संपतोय आणि 6 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक हा 29 धावा म्हणजे 30 धावांचं समीकरण असेल. 36 चेंडू 30 धावा प्रति षटकामागे असेल. निश्चितच वेळ ठरवणार या स्पर्धेतील या 3ऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यात कुठचा संघ विजयाला मिळेल ही वेळ ठरवणार आहे. परंतु यानंतरचं आपण समालोचन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय नाईक साहेब यांच्याकडे हा मायक्रोफोन सुपूर्द करतोय. तत्पूर्वी पुढील सामन्याची नाणेफेक महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोंडुरा विपक्ष अन्वी स्पोर्ट रेडी. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर कक्षापर्यंत
वेळ दिखाई देता हुआ कल के दिन की अगर बात करेंगे तो तिरसे बांबरडे क्रिकेट टीम ने एक बहुत ही बड़ा टोटल जो कि बनाया था राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम के साथ। और ये मुकाबला थोड़ा सा लो स्कोर का, लेकिन देखना होगा कभी कभी बिल्कुल अच्छे मैच देखने को मिलते हैं लो स्कोर के मुकाबले में। मैदान पर आते हुए ओपनिंग जोड़ी के रूप में जो कि बबल नाइक जो लेफ्ट हैंडर बैटर और उनका साथ देने के लिए नॉन स्ट्राइकर एंड पर है बल्लेबाजी करते हुए विनय पावनो जी। पहला ओवर लेकर बॉलिंग मार पर प्रतीक गवंडे पहले ओवर में गेंदबाजी पर पावर प्ले में फुल टॉस गेंद डिले आते उसे हल्के से कलाई को क्या मोड़ा गेंद को ऑन साइड पर लॉन्ग ऑन से आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ एक सिंगल बन गया। टोटल टारगेट है 30 रनों का। आने वाले मैच के लिए आइए प्लीज दोनों टीम कैप्टन कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। अनवी स्पोर्ट रेडी बनाम महालक्ष्मी टूर्स एंड ट्रैवल्स कोंडोरा क्रिकेट टीम दोनों टीम कैप्टन आइए प्लीज कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। दोनों लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक पर। हवा में शॉट मिड ऑफ पर मौका बना योगेश परब गेंद को हाथों में कैच को लपेटते हुए और पहली सफलता मिलती हुई मैदान पर 1 रन 1 विकेट के नुकसान पर। कर रहे थे इसका कम टोटल की, लेकिन अगर शुरू के 2 ओवर बहुत अच्छी गेंदबाजी रही 2-3 विकेट लेने में सफल रहे तो ये छोटा टारगेट भी बहुत बड़ा बन जाता है मैदान पर। देखना होगा क्या होता है आने वाली गेंद पर। अपने बॉलिंग मार्ग पर तैयार प्रतीक गवंडे और सामने नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर सुजीत सावल जो उनकी गेंदबाजी का सामना करेंगे। 2 फील्डर है बाहर, एक वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर और दूसरा है डीप मिड विकेट बाउंड्री पर। ओवर द विकेट एक 10-12 कदमों के रनअप के साथ कमेंट्री बॉक्स की ओर से प्रतीक अपने बॉलिंग मार्ग पर और सामने स्ट्राइक पर सुजीत सावल 1 रन 1 विकेट पर। अल्टी पल्टी आते आते बिल्कुल थर्ड मैन बाउंड्री की तरफ गेंद निकलते हुए 1 रन तो बनेगा। दूसरे की कोशिश हो रही है मैदान पर, क्या तीसरे की संभावना दिखाई दे रही है मैदान पर? जी बिल्कुल, विकेटों के बीच में बहुत अच्छा तालमेल, अच्छी दौड़ और 3 रन के साथ टोटल आगे बढ़ा। 4 पर सुजीत सावल ने अपना खाता खोला, 3 के साथ बबल नाइक बल्लेबाजी करते हुए 1 पर आउट होकर वापस एकमात्र विकेट जो विनय पावनो जी जिन्होंने खाता नहीं खोला और टीम का टोटल 4 रन 1 विकेट पर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी मैदान पर हुडाउडा क्रिकेट टीम की 30 का टारगेट है। फुल टॉस गेंद एक लेफ्ट शॉट डीप स्क्वायर लेग पर और सीधे फील्डर के हाथों में। थोड़ी सी ताकत कम पड़ गई, एक लोअर फुल टॉस गेंद थी और दूसरा धक्का लगता हुआ पावर प्ले में पहले ही ओवर में। बाय बाय।
न्यू बैटर आ चुके मैदान पर विशाल और प्रतीक गवंडे अपने टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए 2 सफलता पहले पावर प्ले में। अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया, इस बार बड़ा पर फील्डर अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते, शायद मौका था नॉन स्ट्राइकर एंड पर भी अगर निशाना लगाते तो बिल्कुल बात बन सकती थी। स्ट्राइक पर भी मौका था, बहुत अच्छी फील्डिंग अपने फॉलो थ्रू में, कोशिश बहुत अच्छी रही थी और इससे बीच एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। विशाल ने अपना खाता खोला इस 1 रन के साथ। स्ट्राइक पर एक बार फिर से जो कि सुजीत सावड़, पहला ओवर जो पावर प्ले का टारगेट है 30 का टोटल मैच को जीतने के लिए और स्कोर रुका हुआ टोटल 5 रन 2 विकेट के नुकसान पर। झंडोबा चषक 2025 एक बहुत ही शानदार आयोजन इस टूर्नामेंट का। खूबसूरत ट्रॉफी बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने आपको दिखाई देते हुए इतवार को फैसला होगा शाम के दौर में जो कि कौन होगा चैंपियन। शपल होकर ये बहुत ही करारा शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर बहुत ही लाजवाब शॉट, गेंद लगभग निकलते हुए बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। की समाप्ति के बाद टोटल स्कोर है 9 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी में परिवर्तन देखने का, दूसरा ओवर लेकर गेंदबाजी के लिए कौन आते हैं। गेंदबाज ऋषि आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए, जो खुद का पहला पावर प्ले समाप्त होने के बाद फील्डिंग में बदलाव हो रहा है मैदान पर और बैटिंग पावर प्ले का इशारा होता हुआ अंपायर का। बैटिंग पावर प्ले का इशारा और अपने बॉलिंग बार पर ऋषि आ चुके गेंदबाजी करने के लिए। देखना होगा क्या होता है ये, जो कि पहला ओवर बहुत अच्छा रहा लेकिन जो चौका लगा वो कहीं ना कहीं जो कि एक अच्छा शॉट था हुडा क्रिकेट टीम के लिए अपने स्कोर को बढ़ाने में। दूसरे ओवर की शुरुआत सामने लेफ्ट हैंडर बैटर विशाल स्ट्राइक पर, जो खुद के व्यक्तिगत 1 पर सामना करते हुए छोटी गेंद, इस बार थोड़ा सा ऑन द राइज खेला, ऑन साइड पर मिड विकेट पर फील्डर है, दूर है डीप मिड विकेट, बहुत ही अच्छी फील्डिंग, तेजी के साथ गेंद को उठाया, अच्छा थ्रो सीधा विकेट कीपर के हाथों में और एक सिंगल के साथ 2 अंकों में डबल फिगर में जो कि स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 10 पर पहुंचा 2 विकेट के नुकसान पर। 30 का टारगेट है, अभी भी जरूरी है 20 रनों की। शायद अगर 6 ओवर की मैं बात करूंगा कल से लेकर तो एक 50 आसपास आपको निश्चित रूप से जाना चाहिए था, लेकिन बल्लेबाजी में थोड़ी सी हाराकिरी देखने को मिली मैदान पर। मैं कहूंगा जो होनी चाहिए थी बल्लेबाजी वो नहीं हुई। अगर एक 50 का टारगेट होता तो एक अच्छा मैच और बन सकता था, लेकिन बिल्कुल अच्छी मैच निश्चित रूप से होगी। ये ओवर देखना होगा किस तरह से गेंदबाजी होती है। फुल टॉस, एक लोअर फुल टॉस, बहुत अच्छी गेंद, इस बार बल्ले का भीतरी किनारा लेते हुए प्लेड ऑन हुए, सफलता मिली, सुजीत सावड़ आउट होकर वापस। आइए दोनों टीम कैप्टन अनवी स्पोर्ट रेडी और महालक्ष्मी टूर्स एंड ट्रैवल्स कोंडूरा क्रिकेट टीम कैप्टन स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम कैप्टन, आप आइए प्लीज टॉस के लिए जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। अगला मैच आप दोनों के बीच में होगा। मैदान पर दाजी नाइक आ चुके हैं बड़े शॉट के लिए, बिल्कुल ढेर सारा अनुभव क्रिकेट का, और वो रुक गए तो मैच बिल्कुल थोड़ा सा जल्द समाप्त कर देंगे। लेकिन ये विकेट अगर मिला तो ये मैच बिल्कुल रोचक बन जाएगा, मैदान पर कांटे का टक्कर बनेगा। अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर ऋषि,
ओ बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, एक बेहतरीन यॉर्कर, बिल्कुल जसप्रीत बुमराह की गेंद की याद करने वाला ये बहुत ही शानदार यॉर्कर। दाजी नाइक बड़ी मछली जाल में बिना खाता खोले 0 पर। अब मैच बिल्कुल कांटे का होगा, कोई शक संदेह नहीं मैदान पर। स्कोर वहीं पर रुका हुआ, टोटल 10 रन 4 विकेट के नुकसान पर। टारगेट है 30 रनों का, लेकिन सामने अब प्रेशर वाला मुकाबला, दबाव वाला मुकाबला मैदान पर। पंच सन्माननीय दीपक धुरी यांच्या हस्ते अन्विस्फोट रेडी विरुद्ध महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोंडुरा या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय। नए बल्लेबाज मैदान पर विद्युत पावणोजी, बहुत अच्छी गेंदबाजी। बिल्कुल दोनों पैरों के बीच में से गेंद स्टंप्स को उखड़ती हुई। स्कोर रुका हुआ 10 पर 4 विकेट पर, और अपने बॉलिंग मार्ग पर ऋषि इस ओवर को आगे बढ़ाते हुए फील्ड करते अपना खाता खोला इस सिंगल के साथ, और स्कोर को आगे बढ़ाते हुए 11 पर पहुंचा, टोटल 4 विकेट के नुकसान पर। खेल जारी है, दूसरे ओवर का 6 ओवर का मैच है। ओ बल्ले से लगी, बिल्कुल कुछ आवाज तो सुनाई दी थी, लेकिन विकेट कीपर को मौका नहीं मिला। एक रन बना, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, और दाजी नाइक विकेट लेने में सफल रहे, और उनके लिए इनाम आ चुका है 500 रुपए का इनाम, जो कि प्रथमेश नवार और सार्थक वेंगुर्लेकर जिनकी ओर से 200 रुपए, यानी टोटल 700 रुपए का इनाम आ चुका है गेंदबाज ऋषि के लिए। बहुत अच्छी गेंद थी। अगर ये मैच जितना है वेंगुर्ला क्रिकेट टीम, तो मैं बात आपसे जरूर करूंगा, आपको मुश्किल सा कैच भी पकड़ना पड़ेगा। एक रनआउट का विकेट यहां से लेकर बहुत मायने रखेंगे आपके लिए, क्योंकि आपकी फील्डिंग बेहतरीन होनी चाहिए। क्योंकि सामने वाली टीम की अगर मैं ओडावड़ा की बात करूंगा, एक अगर बड़ा शॉट अभी भी लगा तो मैच थोड़ा सा 19-20 का होगा मैदान पर। ओ ये अपेश खेला इस बार गेंद हवा में, लेकिन नहीं, मैं यही चर्चा कर रहा था, आपको मुश्किल कैच पकड़ने होंगे इस मैच में। अगर शुरू में थोड़ा प्रयास करते तो गेंद के पास लगभग पहुंच सकते थे, लेकिन इसी बीच जो कि स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल पहुंचा 15 रनों पर। 4 विकेट पर 15 रन, 15 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। एक बहुत अच्छा ओवर, सफल ओवर, जिस ओवर में सफलता मिली, 6 रन देकर पहले ओवर में बने थे 9 रन, 2 सफलता। दूसरे ओवर में जो बैटिंग पावर प्ले का ओवर वो समाप्त हुआ, 6 रन 2 विकेट, और खुद का दूसरा और टीम का तीसरा ओवर लेकर प्रतीक गवंडे अपने बॉलिंग मार्ग पर। पॉइंट, एक शॉर्ट कवर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ ऑन साइड पर, एक शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग, एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर दूर दूर जमाई गई फील्ड है। बोल्ड हुए उस गेंद पर, बहुत अच्छी गेंद, फिर से एक यॉर्कर लेन की गेंद, फ्रंट फुट पर गेंद को खेलना चाहते थे, गेंद के लाइन से बीट हुए, और 5वां धक्का लगता हुआ मैदान पर। आधी टीम 15 रन 5 विकेट पर। तुमसे
की अगर मैं बात करूंगा, शायद वो भी बिल्कुल उनकी भी सोच होगी कि यहां से लेकर हम इस मैच को जीत सकते हैं, क्योंकि अब बल्लेबाजी पर दबाव है। टॉस हो चुका है आने वाले मैच का, और टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला अन्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम का। दोनों टीम दोस्तों रेडी हो जाइए। जेंडोबा चषक 2025, नए बल्लेबाज मैदान पर, लेकिन बिल्कुल अच्छी सोच, खुद आए प्रतीक गवंडे और एक बहुत अच्छा विकेट चटकाते हुए सामने लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर संकेत। इस बार थोड़ी सी लाइन पर बट के लेग स्टंप से बाहर। एक एक रन कीमती होगा इस मैच में दोस्तों। कल का शाम का मैच मैं जरूर याद करूंगा आरवली और आरवली क्रिकेट टीम के लिए। एक रन बहुत कीमती हो गया मैदान पर, तो आपको एक एक सिंगल बहुत महत्वपूर्ण रहेगा। 16 पर पहुंचा टोटल स्कोर 5 विकेट पर, तीसरा ओवर मैच का चलता हुआ मैदान पर। ऑन साइड पर शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड करते निशाना लगाया था। इस बार बैकअप बहुत अच्छा, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। उतना अच्छा टाइमिंग नहीं रहा था गेंद और बल्ले के बीच में। फिलहाल एक रन जरूर बना स्कोर के खाते में। 17 पर पहुंचा टोटल, 13 रन मैच से दूर है। अब मेरे ख्याल से वेंगुर्ला टीम सोचती होगी कि और अगर 10 रन बनाते हम तो ये मैच बिल्कुल और तगड़ा बन सकता था मैदान पर। लेकिन अगर मगर की बात बिल्कुल क्रिकेट के मैदान पर नहीं होती। फील्डिंग में परिवर्तन, ऑफ साइड पर एक कवर पॉइंट, एक शॉर्ट कवर, एक स्लिप। बैकफुट पर इस बार खेला ऑन साइड पर स्क्वायर लेग की तरफ, शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते। बहुत अच्छा क्रिकेट। मालूम है अब बड़े शॉट के लिए निकलेंगे तो फंस जाएंगे, कैच बन जाएगा मैच और जो कि फंस जाएगा मैदान पर। और दोनों बल्लेबाज बिल्कुल सिंगल के साथ, क्योंकि खेल ओवर बाकी है, 3 ओवर यहां से लेकर अभी भी बाकी है, तो गेंदों का कोई फर्क नहीं है। जो कुछ करना है सिंगल डबल के साथ, और दोनों बल्लेबाज वही कोशिश मैदान पर कर रहे हैं। अगर सामने वेंगुर्ले की मैं बात करूंगा, आपको विकेट बहुत महत्वपूर्ण है। कलाई को क्या अच्छा शॉट, पहला रन बड़ी तेजी के साथ स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर, लेकिन उतनी शानदार फील्डिंग, बहुत बेहतरीन फील्डिंग, तेजी के साथ गेंद को उठाया। दूसरा रन लगभग खतरा बन सकता था और दोनों बल्लेबाजों ने अपने आप को रोका। एक सिंगल और बन गया स्कोर के खाते में। खेल अभी भी जारी है मैच का तीसरे ओवर का। 30 रनों का टारगेट है आने वाले 3 ओवर का खेल। उड़ा उड़ा क्रिकेट टीम के लिए यह बात बिल्कुल अच्छी है कि गेंदें बाकी है, 3 ओवर पूरे बाकी है। प्रतीक गवंडे अपने बॉलिंग मार्क पर राउंड विकेट इस ओवर को आगे बढ़ाते हुए। अच्छी गेंद, बहुत बढ़िया क्रिकेट, सूझबूझ की बल्लेबाजी। फिर से पहला रन बड़ी तेजी के साथ और दूसरे के लिए हाना हाना कर रहे थे। मेरे ख्याल से बिल्कुल खतरा बन सकता था और एक रन बन गया स्कोर के खाते में। लेकिन एक अच्छा क्रिकेट, बड़े शॉट के लिए बिल्कुल दोनों बल्लेबाज सोच नहीं रहे, मालूम है। और एक आध दूसरा विकेट अगर खो गए तो सामने बिल्कुल टीम हावी होगी इस मैच में। फील्डिंग में परिवर्तन मैदान पर, ऑन साइड पर एक सिल मिड ऑन पर फील्डर को तैनात किया है और प्रतीक अपने बॉलिंग मार्क पर राउंड विकेट अगली गेंद लेकर। इस बार दूर से खेला, अच्छी लाइन पर ऑफ स्टंप पर यह डॉट गेंद। खेल इसी के साथ समाप्त हुआ 3 ओवर का और 3 ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 20 रन। आने वाले 3 ओवर का खेल बाकी है, 10 रन चाहिए और 18 गेंदों का खेल अभी भी बाकी है मैच का। झालाय की समाप्त सांघिक धावसंख्या 20 धावा, विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज पाहायला भेटते, ती म्हणजेच जय भवानी अन्सूर ओढावडा संघाला। इथून कशा पद्धतीने कोणत्या संघाची विजयाची वाटचाल निश्चित होते, कोणत्या संघाला पराभव पत्करावा लागतो हे पाहायचं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य गणेश शिरसाट यांचं आगमन होताना विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थान बनवायचं आहे। महालक्ष्मी हॉटेलचे सर्व आपल्याला विनंती आहे, गणेश शिरसाट आपण या, आपलं सहर्ष स्वागत। ऋषी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, सुरेख लाईन गोलंदाजी,
वैयक्तिक कोटे ते पहिल्या षटकामध्ये अर्थात सांघिक दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीची कामगिरी केली होती तशाच पद्धतीची कामगिरी आता मात्र ऋषीच्या माध्यमातून अपेक्षित आहे. सुरुवात तर चांगली केली, एका बाजूने आश्वासक अशी सुरुवात केली. विशाल आणि संकेत ही जोडी मैदानावर पाहायला भेटते. यावेळी सॉफ्ट दिमाग खेळण्याचा प्रयत्न पॉईंट रिजनला घेऊन काढला. बॅकवर्ड पॉईंट रिजनला तिथे प्रोटेक्शन आहे. रोहन येतो चेंडूच्या खाली, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एक धाव मैदानावर सफल ठरते. तर प्रत्येक धाव मैदानावर वाचवावी लागेल ती रुई स्पोर्ट्सचा परवडत संघाला इथे मेहनत मैदानावर घ्यावी लागेल. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून सांघिक धाव संख्येचा विचार केला. 21वा धावफलकावर संकेत स्ट्रायकरांच्या सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू असतील मार्गस्थ. यावेळेस देखना स्ट्रोक पाहायला भेटतोय. डीप बॅक कोच रिजनला चेंडूचा प्रवाह, क्षेत्ररक्षक येतो डीप मिड विकेटचा. शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न चालले आहेत करे. जोपर्यंत चेंडूची परती करतोय तोपर्यंत तिसऱ्या धावेकडे पावलं वळली आहेत आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेल दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला भेटत आहे. कारण संयमी क्रिकेटवर भर दिला. कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही, कारण कमी धावसंख्या मैदानावर करायची आहे. शेवटपर्यंत सामन्यामध्ये पार्टनरशिप भागीदारी जमवणं, सामना विजयाच्या वाटचालीकडे आपल्या संघाला घेऊन जाण्याचे प्रयत्न चालले आहेत ते दोन्ही बॅटर्सचे. सांघिक धावसंख्या परावर्तित 24 धावा 24. 5 गड्यांच्या मोबदल्यात ऋषीला कार्य करावं लागेल. एक ब्रेक थ्रू मैदानावर द्यावा लागेल. धावगतीला जर गतिरोधक लावायचं असेल तर एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू देणं गरजेचं. वेगवान चेंडू, सुरेख चेंडू या मैदानावर काय लाईन अँड लेननी गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून पाहायला भेटते. प्रभावित केलाय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या मैदानावर. आपल्या स्पेल मधील शेवटचं षटक, सांघिक 4थं षटक घेऊन ऋषी तेरेकुलकर पुन्हा एकदा सज्ज. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. मात्र कमी धावसंख्या आहे आणि कमी धावसंख्येचे सामने देखील क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा शेवटच्या क्षणापर्यंत गेल्यात. त्यातीलच हा देखील एक सामना असेल, काय पाहायचं आहे. यावेळेस सुरेख लाईन पाहायला भेटते. इथे नजर असतील बहुधा निर्धाव चेंडूची मात्र गणना होताना पाहायला भेटते. सुरेखी गोलंदाजी, सलगचे 2 चेंडू निर्धाव होत आहे. धाव गतीला निश्चित रूपाने गतिरोधक लावला येतो म्हणजे एका बाजूने ऋषी या मैदानावर अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर विशाल स्ट्रायकर यांच्या सज्ज झालाय. शॉर्ट पिच चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. शॉर्ट कव्हर रिजनला तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील चेंडूची परती करतील. एका धावसंख्येची पावलं 2 धावांकडे वळल्यात. बघता बघता चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या नजीक होत चाललाय आणि जसजसा चेंडू जातो चेंडू हा मात्र सीमारेखा पार उडतोय आणि 4 धावा या मैदानावर प्राप्त होत आहेत. सामन्याचं रुख निश्चित रूपाने बदललाय. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. 12 चेंडू आणि 2 धावा. 12 चेंडू आणि 2 धावा हे विजयाचं समीकरण. इथून सामना कठीण आहे, इथून पुनरागमन करणं कठीण आहे. मात्र विचार केला तर 5 गडी माघारी परतलाय. इथून जर एक भेदक गोलंदाजी मैदानावर झाली तर काही सांगणं कठीण असं, कारण क्रिकेटमध्ये भाकीत करणं चुकीचं ठरेल. पाहायचंय 5व्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजी हाती दिली जाते आणि तो जबाबदारीने कशा पद्धतीने गोलंदाजी मैदानावर कार्य करतो हे बघायचं आहे. सन्मान्य गणेश शिरसाट इथे यांचं स्वागत झालंय. गुलाब पुष्पदून आपलं सहर्ष स्वागत. आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न झालेत. झेंडोबा चषक 2025च्या माध्यमातून खूप खूप स्वागत. योगेश परब गोलंदाजी मार्गावर सज्ज. वैयक्तिक कोटे ते पहिलं बस संघातर्फे 5वं षटक हाताळताना आडव्या पटका, सुरेख पटका इथे मात्र पाहायला भेटतोय. डीप बॅक कोच रिजनला MS धोनी स्टाईल. सामना समाप्त केलाय. सामना विजय होतोय तो जय भवानी अन्सूर ओढावडा संघ. पहिल्या सामन्यामध्ये अगदी दिमाखात विजय साजरा करणारा पहिला संघ ठरतोय. धन्यवाद डीजे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्लेन फर्नांडिस, गौरव कांबळी तसेच नितेश यांचं आगमन होतं. या तिन्ही खेळाडूंना विनंती आहे, टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडू चांगला खेळ साकारतात त्यांना विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न व आपलं देखील